As usual, we will start our session with Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Svah Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hand and move around your eyes very slowly. Open your eyes with fresh vision with devotee. ओके, बघा, कालपासून आपण सेंटेन्स फॉर्मेशन ह्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. सेंटेन्स हा भाषेचा अंतरात्मा समजला जातो. जर वाक्य तुम्हाला तयार करता आलं, तुमच्या मनात जे आहे ते ॲज इट इज त्याच अर्थाने समोरच्याला सांगता आलं, की तुमची त्या भाषेमध्ये प्रभुत्व आलेलं आहे, कमांड आलेली आहे, असं सांगता येतं. मग हे सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय आहे? तर सगळं सर्वसाधारणपणे वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर यामध्ये वाक्याचा संपूर्णच्या संपूर्ण स्ट्रक्चरचा पार्ट याची असेंबली प्रोसेस तुम्हाला जमायला लागली, की वाक्य जमतं. मग वाक्यामध्ये जे काही कंटेंट वापरले जातात ते जर लक्षात आले, की वाक्यांची जी आहेत तर ती क्रमवारीता कशी ठेवायची, याच्यावरती आपल्याला फोकस करता येतो आणि सांगता येतो. मग इथं दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर, ते मंत्र्यांशी बोलत आहेत. इथे वाक्याचं जर पोस्टमॉर्टम करायचं झालं, तर पोस्टमॉर्टम मध्ये तुम्हाला लक्षात काय येतं? दे सब्जेक्ट आहे, करता क्रिया करणारा. आर टू बी फॉर्म आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, मदत करणारा. स्पीकिंग आहे म्हणजे व्हर्बचा फॉर्म आहे, क्रियापद कृती दाखवणारा शब्द आहे. प्रिपोजिशन विथ शब्दयोगी अव्यय. दिशा, वेळ, स्थिती, संबंध इत्यादी पाहायला मिळतात. त्यानंतर आर्टिकल आहे, उपपद, द आणि मिनिस्टर. सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब फॉर्म, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट हे सगळं तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. ज्याचं एकत्रीकरण, त्याचा एकत्रित क्रम याला आपण सेंटेन्स फॉर्मेशन असं म्हणतोय. बरोबर? मग इथे जर पाहायला गेलं तर सब्जेक्ट आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. हे सब्जेक्टचे 10 शब्द हे आपल्या डोक्यात पक्के बसले आणि ते आपण ते समजावून घेतले. त्याच पद्धतीने टू बी फॉर्मचे असलेले 22 शब्द, पास्ट साठीचे पास्ट, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, प्रेझेंट साठीची 9, डू, डज, एम आर, हॅव बीन, हॅज बीन आणि फ्युचर साठीचे 8, शाल बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. त्याच पद्धतीने त्याच्यानंतर व्हर्बचं बाजू येते, व्हर्बचं स्थान येतं. व्हर्बमध्ये इंग्लिशमध्ये ओव्हरऑल वापरल्या गेलेल्या 5 व्हर्बचा आपण उल्लेख केला. गो, गोज, गोइंग, वेंट आणि गॉन. टेक, टेक्स, टेकिंग, टूक आणि टेकन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट आणि रिटर्न. ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक आणि ड्रंक. स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. हे व्हर्बचे फॉर्म आहे. गरजेप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे, काळाप्रमाणे, कर्त्याप्रमाणे फॉर्म्समध्ये बदल होत असतात व्हर्बच्या. त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला अगदी व्यवस्थित करायचं. त्याच पद्धतीने नंतरचा शेवटचा शब्द होता सेकंड लास्ट, तो होता प्रिपोजिशन. प्रिपोजिशन ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, ऑन, टू, ऑफ, फॉर, ऑफ, आउट, पर
but, anti, like, via, down, from, into, near, over, past, plus, with, save, than, upon, onto, until, after, about, along, under, below, since, within, beside, unlike, amid, since, around, during, above, towards, behind, among, inside, except, outside, across, despite, beyond, expect, except, before, excluding, including, versus, without, through, between हे प्रिपोजिशनचे असलेले शब्द आहेत. त्याचप्रमाणे आर्टिकल जे आहेत तेही पाहिलं होतं आपण. अ, अँड आणि द एकवचन आहे का अनेक वचन आहे, काही विशेषणं लावलेली आहेत का, त्याला काही विशेष दर्जा आहेत का, अशा दृष्टिकोनातून आपण त्याचा वापर पाहिला होता किंवा समजावून घेतला होता. बरोबर. त्याच पद्धतीने शेवटी होतं ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट पाहत असताना संपूर्ण पर्सनल प्रोनाउन पाहिलं होतं की आपण मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि दे. त्याच पद्धतीने सब्जेक्ट आहे आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे. ऑब्जेक्ट आहे मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन, देम. सब्जेक्ट ओरिएंटेड आहे माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, देमसेल्फ या पद्धतीने. पजेसिव्ह वापरलेले माय, अवर, युअर, देअर, हिज, हर, इट्स आणि पजेसिव्ह ऑब्जेक्ट वापरले माइन, अवर्स, युअर्स, देअर्स, हिज, हर आणि इट्स. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी पंक्च्युएशन मार्क वापर. मग आता आपण या सेंटेन्स असेंब्ली प्रोसेसला समजावून घेण्यासाठी 11 प्रकारचे रूल्स दिलेले आहेत. त्याचा वापर कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, काय करायचा, याची सगळ्याची अगदी व्यवस्थित कॉन्सेप्ट हे आपल्याला समजली पाहिजे किंवा लक्षात आली पाहिजे. सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ड विच हॅज कॅपिटल लेटर. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करतात. बघा सगळ्यांकडे पुस्तक असेल, त्या पुस्तकामधलं 23 नंबरच्या पानाबद्दल आपण चर्चा करत आहोत, म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. बरोबर. सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ड विच हॅज कॅपिटल लेटर. बरं, मग कॅपिटल लेटर जो आहे तो शोधायचा आणि तो शब्द ठेवायचा. दुसरं होतं इफ टू वर्ड्स हॅव कॅपिटल लेटर्स देन ट्राय टू फाइंड आउट विच वन इज विदाउट रिझन. जर दोन शब्द कॅपिटल लेटरचे असतील तर विनाकारण आलेला कॅपिटल लेटरचा शब्द शोधायचा आणि मग त्याला सुरुवातीला घ्यायचा. तो विनाकारण आला म्हणजे कारण एकच आहे, त्याला मला सुरुवातीला घ्या असं तो सांगतो आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा रूल्स होता सब्जेक्ट तुम्ही एकदा फिक्स केला, वाक्याची सुरुवात श्री गणेशा झाला ना व्यवस्थित, मग त्याच्यानंतर टू बी फॉर्म शोधा. आता टू बी फॉर्मची असलेली 22 शब्द आपल्याला परिचित आहे. डीड, वॉज, व, हॅड, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, शाल, विल बी, शाल हॅव, शाल हॅव बीन. या 22 शब्दापैकी कुठलाही शब्द वाक्याच्या ठिकाणी दिसला तुम्हाला की लगेच ताबडतोब तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायचा किंवा तिथे सांगितलं जातं. ओके. मग हा भाग तुम्हाला सहजपणे लक्षात येईल किंवा समजेल तिथे. त्याच प्रकारे टू बी फॉर्म जर तुम्ही फिक्स केला की त्याच्यानंतरची बाजू जी आहे ती येते व्हर्ब. मग व्हर्ब जो आहे कम, स्पीक, थ्रो, ज्याला एस लागलंय, ज्याला आयएनजी लागलंय, ज्याला ईडी लागलंय, ज्याला ईएन लागलंय, एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. मनाने किंवा शरीराने केलेली कोणत्याही प्रकारची कोणतीही कृती किंवा क्रिया ही याच्यामध्ये येते. बरोबर. फक्त एक रिक्वेस्ट आहे, जे
आचल मॅडम आणि प्रशांत पाटील सर, कृपया जी लिंक तुम्हाला याच्यात मिळालेली ना, ती लिंक ग्रुपवर टाकता येईल का आपल्या 6 ते 8च्या? आचल मॅडम टाकता येईल तुम्हाला? टाकतो सर, टाकतो. हा प्लीज टाका. म्हणजे काही जण जे आहेत ना, ते लिंक टाकायची नेमकं विसरलंय, तर ते लक्षात येईल तिथे. मग ह्या प्रकारे त्याचा वापर होताना पाहायला मिळतोय. केली सर. मग वरचा जो जो आहेत ना, तो भाग तिथे समजता येतोय, बरोबर. मग व्हर्ब आणि टू बी फॉर्म आणि सब्जेक्ट हे एकदा जर जमलं की मग अडचण येत नाही. चौथ्या नंबरचा भाग होता इन सम सेंटेन्स देर इज नो टू बी फॉर्म अँड इन सम सेंटेन्स देर इज नो वर्ब. आता पोझिशन आणि पोझिशनच्या वाक्यामध्ये कुठेही तुम्हाला व्हर्ब दिसत नाही किंवा तो आढळत नाही. जसा आहे अगदी तसाच पाहायला मिळतो. व्हर्ब तिथे दिसत नाही, पाहायला येत नाही. त्याचप्रमाणे काही वाक्यामध्ये व्हर्ब नसतो, काही वाक्यामध्ये टू बी फॉर्म नसतो. मग इथे इन सम सेंटेन्स देर इज नो टू बी फॉर्म, जे सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंटच्या संदर्भात सांगितलं जातं. आणि व्हर्ब नसतो हे टू बी फॉर्म नसतोय समजलं, आणि व्हर्ब नसतो हे पोझिशन आणि पोझिशनच्या बाबतीत गृहीत धरलं. 5व्या नंबरचा रूल होता सेंटेन्स नेव्हर एंड्स विथ आर्टिकल और प्रिपोजिशन बिकॉज देर इज ऑलवेज ऑब्जेक्ट आफ्टर दॅट. सेंटेन्स कधीही आर्टिकलने किंवा प्रिपोजिशनने संपत नाही, कारण त्याच्यानंतर नेहमी ऑब्जेक्ट असतं. मग ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड हे वाक्याच्या कधीच शेवटी येत नाही. शेवटी नेहमी ऑब्जेक्टच असतं, किंवा आर्टिकलही कधी शेवटी येत नाही. ऑब्जेक्ट हा मुख्य आधार आहे वाक्याचा, आणि त्याच्या सोयीसाठी त्याला संलग्न करण्यासाठी आर्टिकल आणि प्रिपोजिशन हा भाग साधारणपणे वापरताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे सेंटेन्स नेव्हर एंड विथ द पजेसिव्ह. पजेसिव्हने कधीच सेंटेन्स संपत नाही. माय, आवर, युअर, हिज, हर असं शेवटी कधीच वापरलं येत. एकतर ते सब्जेक्टच्या अगोदर असतं किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर, आणि तेही सब्जेक्ट ऑब्जेक्ट नॉर्मल असून चालत नाही. एक तर वस्तूची यादी तिथे द्यावी लागते किंवा नातेवाईक नातेसंबंधाची यादी तिथे द्यावी लागते, आणि त्या पद्धतीने जर अप्रोच केला तरच ते सोयीचं जातं आणि तरच ते प्रॉपर पद्धतीने समजतं. त्याच प्रकारे 7वा नियम पाहिला होता इन सेंटेन्सेस देअर कॅन बी मोर दॅन वन आर्टिकल, मोर दॅन वन प्रिपोजिशन और मोर दॅन वन ऑब्जेक्ट. आता ह्या नियमाला स्पष्टीकरण करण्यासाठी, कारण काल 1 ते 6 हे नियम पाहिले होते आणि नुसते पाहिले नाही म्हणून चालणार नाही, तर तुम्हाला स्ट्रक्चरच्या पुस्तकातले 23 ते 26 हे पानं सोडवावे लागतील. ते जर सोडवलेले असतील तर मग मात्र तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. मग आता इथे जर आपण पाहिलं, एकापेक्षा जास्त प्रिपोजिशन, एकापेक्षा जास्त आर्टिकल, एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट वाढले म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे त्याला अनुसरून तुमचे प्रिपोजिशन आणि आर्टिकल सुद्धा वृद्धिंगत होणार, वाढणार, हे नक्की आहे. जसं 26 नंबरच्या पानावर या 26 नंबरच्या पानावरती तुम्हाला पी नंबरचं वाक्य दिसतंय, बरोबर. या पी नंबरच्या वाक्यामध्ये पाहिलं डिपॉझिटेड फॉर माय इन मनी ऑल फ्रेंड्स स्कूल आणि पिकनिक. आता हे स्कॅटर्ड केलेलं वाक्य आहे. या स्कॅटर्ड केलेल्या वाक्यामध्ये एक्झॅक्ट ऍब्सोल्यूट राईट गोष्ट जर पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही प्रिपोजिशन्स आहेत. वाक्याची सुरुवात कशाने होईल? कॅपिटलने होते. माय वाक्यात कॅपिटल आहे. बरं, मग इथे वाक्य कसं तयार करायचंय? लक्षात घ्या, इथे फार महत्वपूर्ण सेन्सिटिव्ह एरिया आहे. इथे जर समजून घेतलं तर तुम्हाला पुढचं खूप मोठा प्रवास जो आहे ना तो सोपा जाणार आहे. मग प्रिपोजिशन कोणकोणते ती यादी केली बघा. डिपॉझिटेड नाही, तो तर व्हर्ब आहे. फॉर प्रिपोजिशन, चला घेतलं. माय नाही, ते तर पॉझिटिव्ह आहे. इन प्रिपोजिशन, हो ते घेतलं. मनी ऑब्जेक्ट आहे, हो ते पण घेतलं. ऑल फ्रेंड्स ऑब्जेक्ट आहे,
हो, घेतलं. स्कूल ऑब्जेक्ट आहे, पिकनिक ऑब्जेक्ट आहे. बरं, म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये 2 प्रिपोजिशन दिसतायत आणि 3 ऑब्जेक्ट दिसतायत. बरोबर? प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट यांचा योग्य प्रकारे संगम साधला पाहिजे, जोड्या लावता आल्या पाहिजे. मग फॉर मनी, फॉर पिकनिक, फॉर स्कूल कुठलं सुटेबल असू शकतं याचा थोडासा विचार करा. बरोबर? त्याच पद्धतीने इन मनी, इन स्कूल, इन पिकनिक कसं वाक्य तयार होतं. थोडेसे प्रयोग करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे अप्रोच बरोबर आहे का चुकीचं आहे हे समजेल. बघा इथे वाक्य स्कॅटर केलेलं आहे. आता समजा वाक्य आपण असं तयार केलं, माय ऑल फ्रेंड्स डिपॉझिटेड मनी इन पिकनिक फॉर स्कूल. नाही, माय ऑल फ्रेंड डिपॉझिटेड मनी इन पिकनिक. पिकनिक मध्ये जमा केले शाळेसाठी नाही. सेन्स नाही बघा ते बघा. माय ऑल फ्रेंड डिपॉझिटेड पिकनिक इन मनी फॉर स्कूल नाही. पिकनिक कशी डिपॉझिट करणार? नाही आलं हे पण बरोबर. मग माय ऑल फ्रेंड्स डिपॉझिटेड स्कूल इन पिकनिक फॉर मनी नाही. इथेही गडबड झाली बघा. स्कूल कसं काय डिपॉझिट करू शकतं? त्याच पद्धतीने माय ऑल फ्रेंड्स डिपॉझिटेड मनी फॉर स्कूल इन पिकनिक नाही. शाळेसाठी पैसे जमा केले पिकनिक मध्ये सेन्स नाही बनत आहे. माय ऑल फ्रेंड डिपॉझिटेड पिकनिक फॉर मनी इन स्कूल. पिकनिक जमा केली नाही. मग बघा वाक्य अचूकपणे लिहिता येईल असं बघा ते. मग याच्यामध्ये माय ऑल फ्रेंड्स काय डिपॉझिट केले? पैसे. कुठे जमा केले? शाळेमध्ये. कशासाठी? तर पिकनिकसाठी. तर माय ऑल फ्रेंड डिपॉझिटेड मनी इथपर्यंत वाक्यामध्ये काही बदल होणार नाही. इन स्कूल आणि फॉर पिकनिक याचा क्रम बदलला ना तरी चालेल बरं का. त्याच्यामुळे फरक पडणार नाही. मग जसं फॉर एक्झाम्पल माय ऑल फ्रेंड डिपॉझिटेड मनी फॉर पिकनिक इन स्कूल. ह्या अशा पद्धतीने त्याचा वापर झाला. दोन्हीही वाक्य अचूक आहेत, बरोबर आहे, निर्दोष आहेत. बरोबर? त्याच पद्धतीने पुढचा एरिया बघा आता. 26 नंबरच्या पानावरती तुम्हाला व्ही नंबरचं वाक्य दिसतंय. बघा एव्हरीथिंग डे, इन, बाय, अचीव, लाईफ, विल, देअर, हार्डवर्क. आता ह्या ठिकाणी काय पाहायला मिळते माहिती का? प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टची लिस्ट. एव्हरीथिंग ऑब्जेक्ट आहे. डे सब्जेक्ट आहे. इन प्रिपोजिशन आहे घेतलं. बाय प्रिपोजिशन आहे घेतलं. अचीव नाही व्हर्ब आहे. लाईफ ऑब्जेक्ट आहे. विल टू बी फॉर्म आहे. देअर पॉझिटिव्ह आहे. हार्डवर्क. मग एव्हरीथिंग ऑब्जेक्ट आहे. लाईफ ऑब्जेक्ट आहे आणि हार्डवर्क ऑब्जेक्ट आहे. आता ह्या प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टचा योग्य पद्धतीने संयम बरोबर योग्य पद्धतीने मिलाप झाला पाहिजे तर तुम्हाला वाक्याला व्यवस्थित अर्थ प्राप्त करता येईल आणि हा सेन्स प्रॅक्टिसने डेव्हलप होतोय बरं का. हे लक्षात घ्या. या वाक्यामध्ये 2 प्रिपोजिशन आहे आणि 3 ऑब्जेक्ट आहेत. मग प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टची जोडी लावण्याचा प्रयत्न करू. बघा वाक्य असं तयार केलं, दे विल अचीव एव्हरीथिंग इन हार्डवर्क बाय देअर लाईफ. हार्डवर्क मध्ये सगळं काय अचीव करतील? नाही. थोडीशी गडबड झाल्यासारखी वाटते. दे विल अचीव हार्डवर्क इन एव्हरीथिंग बाय देअर लाईफ. हार्डवर्क प्राप्त करतील प्रत्येक गोष्टीमध्ये नाही. इथेही तितकासा प्रॅक्टिकल सेन्स लक्षात येत नाहीये. दे विल अचीव लाईफ इन एव्हरीथिंग बाय देअर हार्डवर्क. दे विल अचीव लाईफ जीवन प्राप्त करतील नाही. इथेही थोडी गडबड झाल्यासारखी वाटते. दे विल अचीव एव्हरीथिंग बाय लाईफ इन देअर हार्डवर्क. जीवनाद्वारे कष्ट प्राप्त करतील नाही. इथेही गडबड होते. दे विल अचीव हार्डवर्क बाय देअर एव्हरीथिंग इन लाईफ नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना हार्डवर्क प्राप्त होईल. मग वाक्य कसं आहे? 2 प्रकारे वाक्य येते बघा. मग पहिलं आहे दे विल अचीव एव्हरीथिंग इन देअर लाईफ बाय हार्डवर्क. आता देअर हा शब्द प्रयोग देअर हार्डवर्क त्यांच्या परिश्रमाने असंही करता येऊ शकेल. मग कसं वाक्य तयार होईल? दे विल अचीव एव्हरीथिंग बाय देअर हार्डवर्क इन अ लाईफ. ते सगळं काही प्राप्त करतील त्यांच्या कष्टाद्वारे त्यांच्या आयुष्यात. दोन्ही प्रकारची वाक्य अगदी बरोबर आहेत. बरं 26 नंबरच्या पानावर एक्स नंबरचं वाक्य आहे बघा.
वॉर, डिक्लेअर, महाराणा प्रताप, इन, अगेन्स्ट, हॅड, हल्दी घाटी, अकबर. आता इथे लक्षात घ्या की आपल्याला प्रिपोजिशन दिसतंय, वॉर नाहीये, डिसाइडेड नाही, महाराणा प्रताप नाही, इन आहे आणि अगेन्स्ट आहे. दोनच प्रिपोजिशन्स आहेत. आणि ऑब्जेक्ट कोणकोणते? आता इथे ही, शी, इट, नेम, नाउन, मी, अस, यू, देम असं नाहीये. दोन्ही पण नाऊन आहे. अकबर पण नाऊन आहे आणि महाराणा प्रताप पण नाऊन आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे. महाराणा प्रतापांना सब्जेक्ट घेऊया का अकबराला सब्जेक्ट घेऊया? जर तुम्हाला इतिहास माहिती नसेल आणि नॉर्मल नाव म्हणून तुम्ही याच्याकडे पाहत असाल तर कदाचित अडचण निर्माण नाही होणार. पण जर इतिहास माहिती असेल, तो माहिती असलाच पाहिजे. वॉर आहे, अकबर आहे किंवा महाराणा प्रताप आहे आणि हल्दी घाटी आहे. आता याच्यामध्ये प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टचं योग्य पेअर तयार केलं की आपल्याला ते अचीव्ह होईल. मग बघा, महाराणा प्रताप आणि अकबर याच्यापैकी महाराणा प्रताप आपण केलं कारण त्यांनी डिक्लेअर केलं होतं वॉर, त्यांनी युद्ध घोषणा केली होती. मग महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर वॉर इन अकबर अगेन्स्ट हल्दी घाटी नाही. आता इथे गडबड काय होईल बघा बरं का. याच्यामध्ये महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट अकबर पाहिजे होतं, इन हल्दी घाटी बरोबर. पण इथे इन अकबर झालं, अकबरामध्ये घोषणा केली. अकबर काही ठिकाण थोडीच आहे. सेम वे महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर अकबर अगेन्स्ट वॉर इन हल्दी. अकबरालाच डिक्लेअर केलं नाही, नाही इथे सेन्स डिस्टर्ब झालाय थोडा. त्याच्यानंतर महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर हल्दी घाटी अगेन्स्ट वॉर, हल्दी घाटीला डिक्लेअर केलं नाही, इथे ही गंमत झाली थोडीशी. महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट हल्दी घाटी इन अकबर, नाही अगेन्स्ट हल्दी घाटीने त्याला, हल्दी घाटी हे ठिकाणाचं नाव आहे, काही राज्याचं साम्राज्याचं शत्रूचं नाव नाहीये. महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर अकबर अगेन्स्ट हल्दी घाटी इन वॉर, नाही अकबरला नाही डिक्लेअर करतात. मग वाक्य दोन प्रकारे होतील बघा तयार. महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर वॉर इन हल्दी घाटी अगेन्स्ट अकबर. तर तेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने महाराणा प्रताप हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट अकबर इन हल्दी घाटी. प्रिपोजिशनची अटॅचमेंट बदलणार नाही, पण त्याच्यामध्ये मुख्य जो ऑब्जेक्ट असतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट, हा त्या वरच्या नंतर ताबडतोब येतो. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतील ना तर त्याच्या क्रमामध्ये बदल पडला तरी काही फरक पडणार नाही, हे लक्षात राहू दे. त्याचप्रमाणे 27 नंबरच्या पानावरती तुम्हाला जी नंबरचं वाक्य दिसतंय, बरोबर. आवर सेल्फ, मेल्ट, ऑफ, वंडरफुल, वी, बाय, इन, बाय, म्युझिक, साऊंड हे शब्द त्याच्यामध्ये दिसत आहेत. बरं, मग प्रिपोजिशनची यादी तयार करूया. ऑफ आहे, इन आहे आणि बाय आहे. आपल्याला प्रिपोजिशन माहिती असतील, ते आपण रिपीट केलेले बऱ्याचदा ना आपल्या कर्मयोगा वर्कबुक मध्ये. पुस्तकांमध्ये ज्या दिलेली इन्फॉर्मेशन आहे तिच्यामुळे तुम्हाला सेन्स मिळेल की एक्झॅक्टली काय करायचं आणि कसं करायचं. मग प्रिपोजिशन ऑफ आहे, त्याच्याच बरोबर बाय आहे, नंतर इन आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट अवर सेल्फ येऊ शकतो, वंडरफुल येऊ शकतं, म्युझिक येऊ शकतं आणि साऊंड येतो. आता तिन्ही प्रिपोजिशनचा योग्य प्रकारे आपल्याला पेअर तयार करावा लागेल ऑब्जेक्ट बरोबर. मग कसं तयार करणार बघा. सर्वसाधारणपणे जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये प्रिपोजिशन तयार करताना काही उदाहरणं, म्हणजे हे खरं मागच्या स्टुडंटने जे काही वेगळे विचित्र वाक्य बनवले होते तेच मी कॉपी पेस्ट केलेली इथे, म्हणजे तुमची जी गंमत आहे ती तुम्हाला समजेल. वी अवर सेल्फ मेल्ट इन म्युझिक ऑफ साऊंड बाय हिज वंडरफुल, नाही 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 नाही, सगळाच गोंधळ करून ठेवलाय. वी अवर सेल्फ मेल्ट इन द साऊंड ऑफ म्युझिक बाय हिज वंडरफुल, नाही नाही हे पण नाही जमत आहे. वी अवर सेल्फ मेल्ट इन वंडरफुल ऑफ म्युझिक बाय हिज साऊंड, इथेही कन्फ्युजन उभं राहील. वी वंडरफुली मेल्ट इन अवर सेल्फ बाय द म्युझिक ऑफ हिज साऊंड, नाही इथेही वाक्य विचित्र दिसतंय. वी मेल्ट अवर सेल्फ इन म्युझिक ऑफ साऊंड बाय हिज वंडरफुल, नाही वाक्य कसं तयार होईल. वी मेल्ट इन अवर सेल्फ बाय द वंडरफुल साऊंड ऑफ हिज म्युझिक, त्याच्या अतिशय अद्भुत संगीताच्या
आवाजामुळे आम्ही स्वतःमध्ये वितळून जातो. वी मेल्ट इन अवर सेल्फ बाय द साऊंड ऑफ हिज वंडरफुल म्युझिक. असंही चालेल. दोन्हीही प्रकारे तुम्हाला वाक्य करता येत आहेत. बरं, 27 नंबरच्या पानावरती एच नंबरचं वाक्य आहे बघा. मग त्याच्यामध्ये प्रिपोजिशन्स दिसत आहेत, ऑब्जेक्ट दिसत आहेत. मग प्रिपोजिशन मध्ये फॉर आहे आणि टू आहे, आणि ऑब्जेक्ट मध्ये मी आहे, मनी आहे, मदर आणि सिस्टर आहे, आणि एज्युकेशन आहे. आता प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टचा योग्य प्रकारे आपल्याला कोलॅबरेशन किंवा संगम करायचा आहे. मग कसं तयार होईल? 2 प्रिपोजिशन आणि 4 ऑब्जेक्ट, म्हणजे 2 ऑब्जेक्ट. याला तुम्हाला प्रिपोजिशन वापरता येणार नाही. हरकत नाही, चला प्रयत्न करूया. माय एज्युकेशन हॅव प्रोव्हाइडेड मी फॉर मनी टू मदर अँड सिस्टर. नाही नाही, वाक्य फारच विचित्र बनलंय बरं का. माय मनी हॅव प्रोव्हाइडेड एज्युकेशन फॉर मदर अँड सिस्टर टू मी. नाही, इथे पण सेन्स नाही बनत. त्याच प्रकारे माय मी हॅव प्रोव्हाइडेड मदर अँड सिस्टर फॉर एज्युकेशन टू द मनी. नाही, इथे पण बाय बाय मी असं येणारच नाही वाक्य. माय मदर अँड सिस्टर हॅव प्रोव्हाइडेड मी फॉर एज्युकेशन टू मनी. नाही, इथे पण प्रिपोजिशन मध्ये गडबड झाली बरं का. त्याच पद्धतीने माय एज्युकेशन हॅव प्रोव्हाइड. बघा, योग्य पद्धतीचा सब्जेक्ट, योग्य पद्धतीचा ऑब्जेक्ट आणि प्रिपोजिशनचं त्याच्याबरोबर असलेला सेन्स हा फार महत्वाचा आहे. नाही तर बऱ्याच जणांची त्रेधा तिरपीट उडते हे सगळं सांगताना. मग इथे वाक्य कसं तयार होईल? माय मदर अँड सिस्टर हॅड प्रोव्हाइडेड मनी टू मी फॉर एज्युकेशन. माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने मला शिक्षणासाठी पैसे दिलेले आहेत. आता क्रम बदलला तरी चालेल. माय मदर अँड सिस्टर हॅव प्रोव्हाइडेड मनी फॉर एज्युकेशन टू मी. हो, पैसे दिलेले शिक्षणासाठी मला. चालेल. किंबहुना वाक्य थोडस अगदी वेगळं वेगळं बनवलं तर माय मदर अँड सिस्टर हॅड प्रोव्हाइडेड एज्युकेशन टू मी फॉर मनी. माझ्या बहिणीने आणि माझ्या आईने मला शिक्षण दिलं. कशासाठी? तर पैसे कमवण्यासाठी, पैशासाठी. असंही चालेल की माय मदर अँड सिस्टर हॅड प्रोव्हाइडेड एज्युकेशन फॉर मनी टू मी. 27 नंबरच्या पानावरती जे नंबरचं वाक्य आहे बघा. इन मिस्टर अजित डोभाल द स्पाय वॉच ऑफ रॉ फॉर पाकिस्तान अ डिकेड. मग इथं प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट दिसत आहे, बरोबर. मग या ठिकाणी त्या 27 नंबरच्या पानावर जे नंबरचं जे पुस्तक आहे, वाक्य आहेत, ते जे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतंय बघा. आता हे जे सिक्वेन्स तयार करायचा आला तर याच्यापैकी प्रिपोजिशन कोणकोणते? इन आहे, त्याच्यानंतर ऑफ आहे आणि फॉर आहे. आणि ऑब्जेक्ट कोणकोणते? बघा, द स्पाय हे ऑब्जेक्ट आहे, रॉ हे ऑब्जेक्ट आहे, पाकिस्तान हे ऑब्जेक्ट आहे, आणि अ डिकेड हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. आणि या वाक्यामध्ये 3 प्रिपोजिशन आली आहे, 4 ऑब्जेक्ट आलेली आहे, आणि या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट बरोबर प्रॉपर एक्झॅक्टली पेअर तयार करायचा आहे. वाक्य तयार करूया. द रॉ वॉज इन पाकिस्तान फॉर द स्पाय ऑफ मिस्टर अजित डोभाल अ डिकेड. नाही, सेन्स नाही म्हणत आहे. पाकिस्तान वॉज इन रॉ फॉर द स्पाय ऑफ मिस्टर अजित डोभाल अ डिकेड. नाही, इथेही बिनसलंय थोडस. मिस्टर अजित डोभाल वॉज इन रॉ ऑफ पाकिस्तान. पाकिस्तानची रॉ गडबड झाली. पाकिस्तानची तर ISI आहे ना. फॉर द स्पाय अ डिकेड. द रॉ वॉज इन द स्पाय ऑफ पाकिस्तान फॉर द डिकेड इन मिस्टर अजित डोभाल. नाही, गडबड झाली. पाकिस्तान वॉज इन मिस्टर अजित डोभाल ऑफ रॉ
द स्पाय फॉर द डिकेड. नाही. मग वाक्य कसं तयार होईल बघा. वाक्य जे आहेत ना, दोन प्रकारे. मिस्टर अजित डोभाल वॉज द स्पाय ऑफ रॉ इन पाकिस्तान फॉर अ डिकेड. अजित डोभाल हे रॉचे गुप्तहेर म्हणून एक संपूर्ण दशकभर पाकिस्तानमध्ये होते. मिस्टर अजित डोभाल वॉज द स्पाय ऑफ रॉ फॉर अ डिकेड इन पाकिस्तान. क्रम बदललाय फक्त. 28 नंबरच्या पानावरती जर तुम्ही पाहिलं, टी नंबरचं वाक्य. या 28 नंबरच्या पानावर टी नंबरचं वाक्य, मेडिटेशन टॉक्स विथ हिज ऑन मी स्वामी चैतन्य मूर्ती लाईक आणि मास्टर. मग इथे विथ प्रिपोजिशन आहे, ऑन प्रिपोजिशन आहे आणि लाईक सुद्धा प्रिपोजिशन आहे. ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर मेडिटेशन ऑब्जेक्ट आहे, मी ऑब्जेक्ट आहे, किंवा मास्टर किंवा स्वामी चैतन्य मूर्ती आहे. आता या वाक्यात ऑब्जेक्ट आणि प्रिपोजिशन यांना प्रॉपर कोलॅबरेट करावं लागेल, समन्वय साधावा लागेल, संगनमत करावं लागेल दोघांमध्ये. मग बघा, वाक्य असं तयार केलं, स्वामी चैतन्य मूर्ती टॉक्स विथ मेडिटेशन. नाही, मेडिटेशन वर कसं काय बोलू, तिथेच वाक्य बी नसलं. स्वामी चैतन्य मूर्ती टॉक्स ऑन मी, माझ्यावर बोलतात, लाईक मेडिटेशन. नाही, लाईक मेडिटेशन, परत गडबड झाली. मास्टर टॉक्स विथ हिज मेडिटेशन. नाही, त्याच्या मेडिटेशन बरोबर बोलतो. मास्टर टॉक्स ऑन हिज मेडिटेशन विथ स्वामी चैतन्य मूर्ती लाईक मी. हा, असं वाक्य येऊ शकेल की मास्टर गुरुच बोलतात स्वामी चैतन्य मूर्तींशी माझ्यासारखं. स्वामी चैतन्य मूर्ती टॉक्स विथ मी लाईक मेडिटेशन ऑन हिज मास्टर. आता बघा कशा प्रकारे वाक्य योग्य पद्धतीने होईल. स्वामी चैतन्य मूर्ती टॉक्स ऑन मेडिटेशन विथ मी लाईक हिज मास्टर. स्वामी चैतन्य मूर्ती ध्यानधारणेवरती माझ्याशी अगदी त्यांच्या गुरुसारखं बोलतात. किंवा स्वामी चैतन्य मूर्ती टॉक्स लाईक हिज मास्टर, त्यांच्या गुरुसारखं बोलतात ऑन मेडिटेशन, मेडिटेशनवर माझ्याशी. स्वामी चैतन्य मूर्ती त्यांच्या गुरुसारखं मेडिटेशनवर माझ्याशी बोलतात. पुढचं वाक्य समजा, मास्टर टॉक्स ऑन हिज मेडिटेशन विथ मी लाईक स्वामी चैतन्य मूर्ती. आमचे गुरु जे आहेत त्यांच्या ध्यानधारणेवर अगदी स्वामी चैतन्य मूर्तींसारखंच बोलतात. किंवा मास्टर टॉक्स लाईक स्वामी चैतन्य मूर्ती ऑन हिज मेडिटेशन विथ मी. अगदी असाही प्रयोग करता येऊ शकेल, मास्टर टॉक्स ऑन हिज मेडिटेशन विथ स्वामी चैतन्य मूर्ती लाईक मी, जे पहिलेचं वाक्य होतं. किंवा मास्टर टॉक्स लाईक मी, माझ्यासारखं बोलतात ते मेडिटेशनवर त्यांच्या. कुणाशी? स्वामी चैतन्य मूर्तींशी. असे 3 पर्याय येऊ शकतात ज्याच्यातून अर्थ निघेल. पण जो सरळ साधा सोपा सुटसुटीत अनकंडिशनल सेंटेन्सेस आहेत ते पहिलंच होतं. 28 नंबरच्या पानावरती ए नंबरचं वाक्य आहे बघा, प्रिपोजिशन्स आणि ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये इन प्रिपोजिशन आहे, ऍज प्रिपोजिशन आहे आणि ऑफ सुद्धा प्रिपोजिशन्स आहेत. त्याचप्रमाणे ऑब्जेक्ट जर पाहायला गेलं तर ऑब्जेक्ट वंडरफुल म्युझिक येऊ शकतं, ह्युमन येऊ शकतं आणि द येऊ शकतं, द हार्ट. आता याला आपल्याला 3 प्रिपोजिशन आणि 3 ऑब्जेक्ट आहे, प्रत्येकाला एक एक ऑब्जेक्ट आहे. मग इन वंडरफुल म्युझिक, इन ह्युमन का इन हार्ट, ऍज अ वंडरफुल म्युझिक, ऍज अ ह्युमन का ऍज अ हार्ट, ऑफ वंडरफुल म्युझिक, ऑफ ह्युमन का द हार्ट. आता इतर वाक्यांचा जे आहे समन्वय साधून आपल्याला ते साध्य करता येईल, कोऑर्डिनेशन करून आपल्याला टार्गेट करता येईल. तथागत बुद्ध रोज इन ह्युमन ऍज अ हार्ट वंडरफुल म्युझिक. नाही, थोडस तफावत दिसतंय. त्याच पद्धतीने तथागत बुद्धा रोज ऑन हार्ट ऍज अ ह्युमन बिईंग ऑफ वंडरफुल. नाही, गडबड झाली. तथागत बुद्ध रोज ऍज अ वंडरफुल म्युझिक ऑफ ह्युमन इन द हार्ट. थोडस जे आहे ते
काही वाक्य अर्थपूर्ण आहे पण खूप हाय साऊंडेड लिटरेचर त्याच्यामध्ये भासतंय. तथागत बुद्ध रोज ॲज अ ह्युमन इन द हार्ट ऑफ वंडरफुल म्युझिक. हे पण जे आहेत ना चॅलेंजिंग वाक्य आहे. आपल्याला सरळ, साधं, सोपं, सुटसुटीत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारं अशा वाक्याला पहिले प्राधान्य द्यायचं. मग तथागत बुद्धा रोज, रोज याचा अर्थ राईज म्हणजे उदयाला आहे ना आणि रोज म्हणजे त्याचा पास्ट फॉर्म आहे. तथागत बुद्धा रोज ॲज अ वंडरफुल म्युझिक इन द हार्ट ऑफ ह्युमन. त्याच पद्धतीने तथागत बुद्धा रोज इन द हार्ट ऑफ ह्युमन ॲज अ वंडरफुल म्युझिक. चालेल की असे तथागत बुद्ध मानवाच्या हृदयात एक अद्भुत संगीत म्हणून उदयाला आले. त्याच पद्धतीने तथागत बुद्धा रोज इन द ह्युमन ॲज अ हार्ट ऑफ म्युझिक. तथागत बुद्ध मानवामध्ये उदयाला आले संगीताचं हृदय म्हणून, संगीताचा गाभा म्हणून. तथागत बुद्ध रोज ॲज अ हार्ट ऑफ वंडरफुल म्युझिक इन ह्युमन. एक संगीत म्हणून उदयाला आले. कोणामध्ये? तर मनुष्यामध्ये. संगीताचं हृदय म्हणून उदयाला आले. 30 नंबरच्या पानावरती आर नंबरचं वाक्य आहे. मटरिंग ॲट डीप स्लीप अराउंड 2 o'clock वॉज इन शी यस्टरडेज नाईट इत्यादी दिसते. प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. मग प्रिपोजिशन मध्ये ॲट येतंय, अराउंड येतंय, त्याच्यानंतर इन येतंय. त्याच प्रकारे डीप स्लीप येतंय, त्याच्यानंतर 2 o'clock येतंय आणि यस्टरडेज येतंय. या वाक्यामध्ये 3 प्रिपोजिशन आणि 3 ऑब्जेक्ट आहे. प्रत्येकाला एक एक स्वतंत्र आहे आणि प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टचं योग्य प्रकारे समन्वय साधता आला पाहिजे. ॲट डीप स्लीप, ॲट 2 o'clock, हा ॲट 2 o'clock ठीक वाटते. बरं, अराउंड डीप स्लीप, अराउंड यस्टरडेज, हा अराउंड यस्टरडेज नाईट चालेल. इन डीप स्लीप, हो इन डीप स्लीप चालेल. चला प्रयोग पाहूया काय काय केलेले होते त्यावेळेस. शी वॉज मटरिंग ॲट यस्टरडेज नाईट इन 2 o'clock अराउंड डीप स्लीप. नाही, सेन्स नाही बनत आहे. शी वॉज मटरिंग ॲट डीप स्लीप अराउंड यस्टरडेज नाईट इन 2 o'clock. नाही. शी वॉज मटरिंग अराउंड 2 o'clock इन द यस्टरडेज नाईट ॲट डीप स्लीप. नाही, इथेही हाय साऊंडेड लिटरेचर वाटतंय. असं नाही करता येणार आपल्याला. शी वॉज मटरिंग इन अ डीप स्लीप ॲट यस्टरडेज नाईट इन 2 o'clock. नाही, तसंही नाही चालणार. शी वॉज मटरिंग इन 2 o'clock अराउंड डीप स्लीप ॲट यस्टरडेज नाईट. ह्या पद्धतीने वापर होताना दिसतो. खालील वाक्य अगदी अचूकपणे लिहिता येऊ शकतील. कसं करता येईल मग वाक्य? शी वॉज मटरिंग इन अ डीप स्लीप. खोल झोपेत असताना ती बरळत होती, बडबड करत होती. अराउंड 2 o'clock, 2 वाजताच्या सुमारास. ॲट यस्टरडेज नाईट, काल रात्रीच्या वेळी, बरं का. त्याच पद्धतीने शी वॉज मटरिंग इन अ डीप स्लीप ॲट यस्टरडेज नाईट अराउंड 2 o'clock. चालेल की असंही वाक्य थोडं ट्विस्ट झालं तरी चालणार आहे आपल्याला. 29 नंबरच्या पानावर बी नंबरचं वाक्य आहे. आता 29 नंबर पेज, बी नंबर सेंटेन्स. लॉट ऑफ पीपल disappeared has मीराबाई इन द फ्रंट ऑफ कृष्णा टेम्पल इन. आता प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टच्या बाबतीत जरा बघा. प्रिपोजिशन आहे इन द फ्रंट ऑफ, च्या समोर, आणि इन हे पण आहे, आणि ऑब्जेक्ट आहे लॉट ऑफ पीपल आणि कृष्णा टेम्पल. मग याच्यामध्ये कशा प्रकारे आपण प्रयत्न करता येईल? प्रयोग करायला घाबरायचं नाही, भरपूर प्रयोग करायचे. आपल्याला हे जे 23 पान नंबर पासून तर 30 पान नंबर पर्यंत जे काही प्रयोग करायचे आहेत त्या सगळ्या गोष्टी, हे नॉर्मल साधं पुस्तक नाहीये. हे सेंटेन्स असेंब्ली पूर्ण करण्याची सगळ्यात जादूची किल्ली आहे. हे जर तुमच्या पुरेपूर लक्षात आलं तर मग तुम्हाला कमांड मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. त्याच पद्धतीने बघा कसं वाक्य तयार होईल. कृष्णा टेम्पल हॅज डिसअपियर्ड इन द फ्रंट ऑफ मीराबाई इन लॉट ऑफ पीपल. हा, चमत्कारिक गोष्ट आहे. कृष्ण मंदिरच जे आहेत ना ते मीराबाईंसमोर गायब झालं
अनेक लोकांमध्ये. पण थोडस वाक्य चॅलेंजिंग आहे. कृष्ण टेम्पल हॅज डिसअपियर इन द फ्रंट ऑफ पीपल इन मीराबाई. कृष्ण मंदिर जे आहेत ना गायब झालं. कुठून? तर गायब झालं आणि हळूहळू जे आहेत ना मीराबाई मध्ये जे आहेत ना डिसअपियर झालं. असंही चालेल चमत्कारिक गोष्टी. आणि खरं वाक्य जे आहेत कसं यायला पाहिजे? मीराबाई हॅज डिसअपियर्ड इन कृष्ण टेम्पल इन द फ्रंट ऑफ पीपल. म्हणजे हजारो लोकांसमोर, अनेक लोकांसमोर कृष्ण मंदिरामध्ये मीराबाई अदृश्य झालेली आहे. मीराबाई हॅज डिसअपियर्ड इन पीपल इन द फ्रंट ऑफ कृष्णा टेम्पल. हो, हेही चालेल वाक्य. आता 29 नंबरच्या पानावरती सी नंबरचं वाक्य बघा. मग इथे काय येऊ शकेल बघा? प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट, पजेसिव्ह. मग प्रिपोजिशन आहे ड्युरिंग आणि टू, आणि ऑब्जेक्ट बेबीज, बॅक्स, फील्ड व देअर आणि देअर. ह्या पद्धतीने वापर केला जातोय किंवा केलताना दिसतोय. या वाक्यामध्ये 2 प्रिपोजिशन आहे, 2 पजेसिव्ह आहे, 3 ऑब्जेक्ट आहे. प्रिपोजिशन, प्रिपोजिशन, पजेसिव्ह, ऑब्जेक्ट या अर्थाने. आता हे वाक्य थोडं चॅलेंजिंग आहे बरं का. आता ह्या वाक्याला जे आहेत ना ट्विस्ट कसं करता येईल? वुमन फ्रॉम द ट्राईब टाय देअर बेबी वर्क. टाय देअर फील्ड वर्क. नाही, त्यांचं फील्ड वर्क कशाला ते बांधतील? वुमन फ्रॉम द ट्राईब्स टाय देअर बॅक. त्यांची पाठच बांधतात. ड्युरिंग देअर बेबी. नाही, ड्युरिंग देअर बेबी झाली गडबड. वुमन फ्रॉम द ट्राईब, आदिवासी बायका टाय देअर बेबी टू द फील्ड वर्क. फील्ड वर्कलाच बांधतात. ड्युरिंग देअर बॅक नाही, ड्युरिंग देअर बॅक नाही, ड्युरिंगला टाइमच लागेल ना आपल्याला. वुमन फ्रॉम द ट्राईब्स टाय देअर बेबी टू देअर फील्ड वर्क देअर. नाही, इथेही गडबड होते आहे. वुमन फ्रॉम द ट्राईब टाय देअर ड्युरिंग बॅक बेबी टू थिंकिंग फील्ड आणि वर्क. या पद्धतीने इथे चाललेलं आहे. बरोबर. हा सगळ्याचा सगळा भाग जो आहे तो तिथे समजतोय आणि लक्षात येतोय. ओके. मग आता इथे कसं आहे? वुमन फ्रॉम द ट्राईब, आदिवासी बायका टाय देअर बेबी, त्यांचे लहान बाळांना बांधतात. टू देअर बॅक, त्यांच्या पाठीला बांधतात. ड्युरिंग फील्ड वर्क, त्यांच्या कामाच्या दरम्यान. आदिवासी बायका त्यांच्या कामाच्या दरम्यान त्यांच्या लहान बाळांना त्यांच्या पाठीशी बांधतात. हो, आता अर्थपूर्ण तयार झालं की. किंवा वुमन फ्रॉम द ट्राईब टाय देअर बेबी. देअरचं जे आहेत ना बेबीला जे आहेत ना म्हणणं त्यांच्या पाठीला बांधतात. ड्युरिंग देअर फील्ड वर्क. आता देअर देअर जे आहेत ना, देअर बेबी, देअर बॅग, देअर फील्ड वर्क, तिन्ही ठिकाणी अप्लाय होत आहे ना. मग याला तिसरा प्रयोग सुद्धा करता येऊ शकेल बरं का. त्याच्यानंतर 29 नंबरच्या पानावरती एफ नंबरचं वाक्य आहे. ते बघा. मोबाईल फोन, मनोहर, डिस्ट्रीब्युटिंग, लाऊड नॉईज, बाय, ऑफ, ही, बेबी आणि वॉच हे शब्द दिसत आहेत. मग आता इथे प्रिपोजिशन आहेत, ऑब्जेक्ट आहे आणि पजेसिव्ह आहे. आता इथे बाय प्रिपोजिशन आहे वाक्यामध्ये 29 नंबरच्या पानावर एफ नंबरचं. ऑफ पण आहे. मोबाईल फोन, लाऊड नॉईज, बेबी आणि पजेसिव्ह आहे ही. मग योग्य पद्धतीचं जे आहेत ना समन्वय साधता आला पाहिजे. प्रॅक्टिस जे आहेत ना, हे पुस्तक वर्कबुक म्हटलं बघा. प्रो स्ट्रक्चर वर्कबुक. वर्कबुक म्हणजे त्याच्यावर वर्क करावं लागेल, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाहीतर नुसतं प्रेक्षक बनून जर तुम्ही राहाल तर तुम्ही कमांडिंग पोझिशन पर्यंत नाही पोहोचू शकणार. ते जे दिलेली वाक्य आहेत अगदी सुरुवातीपासून ते करायलाच लागेल आणि केलेलेच जास्त फायदेशीर राहू शकतील. मग उदाहरण पाहूया इथे कसे प्रयोग केलेले आहेत. मनोहर वॉज डिस्टर्बिंग हिज मोबाईल फोन बाय द लाऊड नॉइस ऑफ बेबी. नाही, थोडी गडबड झाली. मनोहर वॉज डिस्टर्बिंग लाऊड साऊंड बाय हिज बेबी. नाही, बघा सेन्सलेस वाक्य आहेत. त्याच्यानंतर मनोहर वॉज डिस्टर्बिंग बेबी बाय हिज मोबाईल फोन ऑफ लाऊड. मोबाईल फोन ऑफ लाऊड, लाऊड साऊंडचा मोबाईल. नाही, गडबड आहे. मनोहर वॉज डिस्टर्बिंग हिज बेबी ऑफ लाऊड. नाही. मनोहर वॉज
डिस्टर्बिंग मोबाईल फोन. मोबाईल फोनला कशाला डिस्टर्ब करेल बेबीने? मग वाक्य कसे तयार होतं बघा. मनोहर वॉज डिस्टर्बिंग हिज बेबी बाय द लाऊड नॉईस ऑफ मोबाईल फोन. सेम वे, मनोहर वॉज disturbing baby by his loud sound of mobile phone. किंवा मनोहर was disturbing baby by loud noise of his mobile phone. चालेल. मग इथे his baby पण चालेल, his loud noise पण चालेल आणि his mobile पण चालेल. पॉझेसिव्ह तुम्हाला या तिन्ही ठिकाणी अप्लाय करता येतं आणि 3 वेगवेगळी वाक्य अर्थ न बदलता तिथे अर्थला जे आहेत ना निरर्थक न करता तुम्हाला अप्लाय करता येते. आता इथपर्यंत आपण 7 नंबरचे नियम पाहिले की योग्य पद्धतीचं प्रिपोजिशन, एकापेक्षा जास्त प्रिपोजिशन वाक्यामध्ये येतात आणि एकापेक्षा जास्त जे आहेत ना ऑब्जेक्ट येतात, एकापेक्षा जास्त आर्टिकल येतात. आता 8 नंबरचं वाक्य काय म्हणतंय, इफ देअर आर मोर दॅन वन ऑब्जेक्ट. एकापेक्षा जर जास्त ऑब्जेक्ट असतील ना, जे विशेष करून 29 आणि 30 नंबरच्या पानावर भरमसाठ गोंधळ आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल प्रचंड. पण जेवढी मेहनत घ्याल तेवढा ब्रेन सुपिरियर होईल. अवघडातलं अवघड वाक्य सुद्धा तुम्हाला चुटकीसरशी सोडवता येईल. मग वाक्यामध्ये एकापेक्षा जर जास्त ऑब्जेक्ट असतील तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायला हवं. डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणतात? जे व्हर्बच्या नंतर ताबडतोब लगेच जोडलं जातं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट ऑलरेडी वापरून झालेले आहे आणि त्याच्यानंतर जे काही ऑब्जेक्ट येतात ते सगळेच्या सगळे इनडायरेक्ट म्हणून आपण गृहीत धरतो आहोत. जसं उदाहरण बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला आपल्या व्हर्बच्या नंतर लगेचच जोडावं लागतं, वापरावं लागतं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला व्हर्बला जोडलेल्या ऑब्जेक्टच्या नंतर मग प्रिपोजिशन जोडून मग वापरले जाते. एका वाक्यात एकच डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं कारण व्हर्बच्या जवळ एकच येऊ शकतो आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट एकापेक्षा जास्त किंवा अनेक असू शकतात. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाढले म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर गरजेप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे आर्टिकल आणि प्रिपोजिशन सुद्धा वाढवावे लागतील. हे तर निश्चित आहे, नक्की आहे. मग बघा, खालील वाक्यात काय चुकलंय हे लक्षात घ्या. आता इथे वाक्य आहे पहिलं, ही विल रीड इन पब्लिक लायब्ररी न्यूजपेपर. ही विल रीड इन पब्लिक लायब्ररी आणि न्यूजपेपर शेवटी घेतलंय बरं का. किंवा दुसरं वाक्य आहे, आय हॅव टॉट टू स्टुडंट इन क्लास केमिस्ट्री. आय हॅव टॉट टू स्टुडंट नाही, इथे ही गडबड झाली आहे काहीतरी. रोहन वॉज ड्रिंकिंग इन कॅन्टीन विथ हिज फ्रेंड टी. नाही, गडबड झाली. त्याच पद्धतीने रमाकांत ड्राईव्ह स्पीडली ऑन हायवे हिज कार. नाही. डायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहेत ना ते आपण जे आहेत ना व्यवस्थित न जोडता केलं तर वाक्य थोडं विचित्र तयार होईल. असं विचित्र वाक्य जे आहेत ना त्याचा परिणाम हरवून बसतो. आपल्याला परिणामकारक पद्धतीने इफेक्टिव्ह इंग्लिश बोलायचंय तर या सगळ्या मायक्रो लेवलला पक्क मजबूत करावं लागेल. दे आर प्लेइंग अगेन्स्ट अस ऑन ग्राउंड क्रिकेट. नाही. आता काय होतंय वाक्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट बरोबर. याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर येईल. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना सुरुवात कशाने होईल? डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठेही कसंही वापरा. मग इथे मगाशी जे वाक्य होतं ते जरा समजून घेऊया. त्याच्यामध्ये काय चुकलं? ही विल रीड इन पब्लिक लायब्ररी न्यूजपेपर. ही विल रीड इन पब्लिक लायब्ररी न्यूजपेपर. आता इथे जर स्पष्टीकरण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल या वाक्यामध्ये ही विल रीड हे कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद हा क्रमांक ती बरोबर आहे. मात्र इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर आलं हे चुकीचं झालं. म्हणजे रीड नंतर तुम्हाला खरं काय घ्यायला पाहिजे होतं? रीडेबल गोष्ट. मग कोणकोणती रीडेबल गोष्ट येईल? बुक येईल, नॉवेल येईल, स्टोरी येईल, लेटर येईल, ईमेल येईल, नोटीस येईल, मॅगझिन येईल, न्यूजपेपर येईल. ज्या काही वाचण्याजोग्या गोष्टी असतात त्याच येतील. मग ही विल रीड पब्लिक लायब्ररी नाही चालणार. म्हणून मग इथे मगाशी जे वाक्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? ही विल रीड न्यूजपेपर हा डायरेक्ट ऑब्जेक्ट कारण तो वर्ब नंतर ताबडतोब सूट होतोय. हा, आता वाक्य आलं बरोबर. ही विल रीड न्यूजपेपर इन पब्लिक लायब्ररी. आत्ता ऑब्जेक्ट जे आहेत ना ते वर्बच्या नंतर आलं योग्य पद्धतीचं. डायरेक्ट ऑब्जेक्ट यालाच म्हणतात. पुढचं वाक्य काय होतं बघा बरं. आय हॅव टॉट टू स्टुडंट इन अ क्लास केमिस्ट्री. नाही.
परत आता आपल्याला काय टॉट म्हणजे शिकवणं. आय हॅव टॉट म्हणजे कर्ता, सब्जेक्ट, सहाय्यकारी क्रियापद, टू बी फॉर्म आणि व्हर्ब क्रियापद. हा क्रम अगदी बरोबर आहे. मात्र वरील वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना याच्या अगोदर आलेले ते. मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर घेऊन कधीच चालणार नाही. टॉटला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, लिटरेचर, केमिस्ट्री असे शब्द लागावे लागतील. म्हणजे टॉटच्या नंतर तुम्हाला तो आता वाक्यामध्ये तर केमिस्ट्री आहे. मग बघा वाक्यात तुम्हाला क्रम कसा बदला लागतो. आय हॅव टॉट टू स्टुडंट इन क्लासरूम केमिस्ट्री. केमिस्ट्रीची जागा बदला. आय हॅव टॉट केमिस्ट्री टू स्टुडंट इन अ क्लास. हा आत्ता कुठे बरोबर आलं. म्हणजे मी क्लासरूम मध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र शिकवलेलं आहे. पुढचं वाक्य पहा डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं. रोहन वॉज ड्रिंकिंग इन कॅन्टीन विथ फ्रेंड टी. आता इथे काय होतंय. रोहन वॉज ड्रिंकिंग इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद म्हणजे सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि व्हर्ब. मात्र वरील वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर आलंय जे चुकीचं आहे. मग ड्रिंकिंगला डायरेक्ट ऑब्जेक्ट कॉफी, ज्यूस, मिल्क, वॉटर, सिरप, कोल्ड ड्रिंक, टी असा पिण्यायोग्य गोष्टीच येईल. म्हणून ड्रिंकच्या या क्रियेनंतर टी हे वाक्यात आलेले ना मग ते टी अटॅच करा. रोहन वॉज ड्रिंकिंग जागा बदला टी. हा रोहन वॉज ड्रिंकिंग टी इन कॅन्टीन विथ फ्रेंड्स. आता बरोबर आहे. त्याच पद्धतीने पुढे रमाकांत ड्राईव्ह स्पीडली ऑन हायवे हिज कार. इथे पण तशीच गडबड आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट. रमाकांत ड्राईव्ह हे कर्ता आणि क्रियापद म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य बरोबर आहे. पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जो आहे स्पीडली ऑन हायवे आणि ते जे डायरेक्ट ऑब्जेक्ट ते शेवटी जाऊन बसलं कार. मग आपल्याला कारला ड्राईव्हच्या नंतर जोडावं लागेल तेव्हा पुढे जाऊन ते डायरेक्ट ऑब्जेक्टचा सिक्वेन्स व्यवस्थित आहे. मग ड्राईव्ह म्हटल्यानंतर ट्रक, ट्रॅक्टर, रोड रोलर, कार अशा चालवण्याजोगी की येईल. पण आता वाक्यामध्ये कार आहे मग कार सुरुवातीला घ्यावं लागेल. रमाकांत ड्राईव्ह स्पीडली ऑन हायवे हीच कार. नाही, रमाकांत ड्राईव्ह हीच कार स्पीडली ऑन हायवे. आत्ता कुठे बरोबर स्ट्रोक बसली. त्याचप्रमाणे पुढचं वाक्य बघा. दे आर प्लेइंग अगेन्स्ट अस ऑन ग्राउंड क्रिकेट. नाही, इथे पण जो क्रिकेट आहे तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो प्लेइंगच्या नंतर ताबडतोब घ्यायला पाहिजे होता. दे आर प्लेइंगला काही वाद नाही, ते बरोबरच आहे. करता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद म्हणजे सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब. पण हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्या डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर येऊन बसलं ना ते मात्र चुकीचं आहे बरं का. मग प्लेइंगला काय लागतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट टेनिस येईल, गिटार येईल, हॉकी येईल, फुटबॉल येईल, चेस येईल, क्रिकेट येईल. आता प्लेच्या नंतर इथे क्रिकेट शब्द आलाय मग क्रिकेट घ्या. तेव्हा कुठे जाऊन हे वाक्य अचूक होईल. बरोबर, निर्दोष होईल. दे आर प्लेइंग क्रिकेट अगेन्स्ट अस ऑन ग्राउंड. ते आमच्या विरुद्ध ग्राउंड वरती क्रिकेट खेळत आहे. ह्या पद्धतीने वापरू. आता मागे दिलेले वाक्य अचूकपणे करूया. कसं करता येईल. ही विल रीड न्यूजपेपर इन पब्लिक लायब्ररी. बरोबर आहे. आय हॅव टॉट केमिस्ट्री टू स्टुडंट्स इन क्लास. अगदी बरोबर आहे. रोहन वॉज ड्रिंकिंग टी इन कॅन्टीन विथ हिज फ्रेंड. चालेल. रमाकांत ड्राईव्ह हिज कार स्पीडली ऑन हायवे. हो बरोबर आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट अगेन्स्ट अस ऑन ग्राउंड. हो बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता 10वा नंबरचा नियम बघा. इफ देअर आर मेनी प्रिपोजिशन then make the pair of those all preposition with object according to expected meaning. जर वाक्यात अधिक प्रिपोजिशन असतील तर त्याच्या योग्य अर्थाप्रमाणे सर्व प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट जोडावे. 10वा नियम जे प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टचं पेअर व्यवस्थित तयार करा असं सांगताय. मग खूप मोठे वाक्य असतील ना तर त्याच्यामध्ये काय करायचं. प्रिपोजिशन वेगळे काढून घ्या, ऑब्जेक्ट वेगळे काढून घ्या आणि दोघांना योग्य समन्वय साधा. जसं फॉर एक्झाम्पल बाय, टू, वेंट, विथ, मी, मुंबई, ट्रेन, फ्रेंड्स, मीटिंग. हे उदाहरणासाठी एक वाक्य जे तुमच्या पुस्तकात नाहीये. हे स्वतंत्र घेतले समजून घेण्यासाठी. ऍट, ऑन, फॉर, इन, वेट, शाल, यू, आय, ट्रेस, 12 o'clock, द, नाईट. हो हेही आलं.
per, since, through, around, earning, are, they, corruption, month, 1 million rupees, 2005. हाँ. In, as, for, acted for, Amitabh Bachchan has, documentary, brand ambassador. स्कॅटर्ड केलेले वाक्य थोडक्यात. अगेन्स्ट, ऑफ, विदिन, protesting, were, JNU, during, campus premises, Muslim students, NRC, CA, election. बघा मोठमोठे वाक्य आलेत तर आपण गोंधळून जातो, घाबरून जातो, आपल्याला समजत नाही. पण हे जे 11 नियम दिलेले आहेत ना, याचा जर पाठलाग केला, याला जर अंडरस्टँड केली, याला जर सराव घेतला, की मग तुम्हाला अडचणी उभ्या राहणार नाही. तर बघा पहिलं वाक्य घेऊया. आता पहिल्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्टचं जे आहेत ना, ताळमेळ बसवा. प्रिपोजिशन 4 आहे. कोणकोणते? बाय आहे, टू आहे, फॉर आहे आणि विथ आहे. ऑब्जेक्ट ही 4 आहे. मुंबई आहे, ट्रेन आहे, फ्रेंड्स आहे आणि मीटिंग आहे. आता इथे 4 प्रिपोजिशन बरोबर. आता बाय काय? बाय मुंबई नाही चालणार, बाय फ्रेंड नाही चालणार, बाय मीटिंग नाही, बाय ट्रेन करावं लागेल. हो, बरोबर. टू मुंबई, हा टू मुंबई घ्यावं लागेल, बाय ट्रेन घ्यावं लागेल आणि विथ विथ फ्रेंड्स करावं लागेल आणि फॉर मीटिंग. हा, आता आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे? व्हेंट म्हटलंय, मग व्हेंट टू मुंबई पहिले ठिकाण मेन्शन करा म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट व्यवस्थित बसेल. मग खालील वाक्य अजून प्रमाणे लिहिता येईल. टू मुंबई झालं, बाय ट्रेन झालं, विथ फ्रेंड्स झालं आणि फॉर मीटिंग झालं. आता लांबलचक वाक्य आपण सुटसुटीत छोटं काय केलं? योग्य प्रिपोजिशन योग्य ऑब्जेक्टला जोडलं म्हणजे आपलं काम सोपं झालं. की जेवढे ऑब्लिक आहेत ना, स्लॅश आहेत ना, ते सगळे काढून टाकले तर वाक्य जोडता येईल. मग आपण बरेचसे कमी केले प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट मधलं अंतर आणि वाक्य कसं तयार झालं? वी वेंट टू मुंबई बाय ट्रेन विथ फ्रेंड्स फॉर पिकनिक. आलं की? आता काही जणांचं म्हणणं आहे, सर वी वेंट टू मुंबई विथ फ्रेंड बाय ट्रेन फॉर मीटिंग चालेल. डायरेक्ट ऑब्जेक्ट त्याच्यात तडजोड करून चालत नाही. इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या क्रमामध्ये बदल झाला तरी चालेल, पण प्रेयर योग्य, तो प्रिपोजिशनचा भाग योग्य पद्धतीनेच लागेल बरं. दुसरं वाक्य होतं बघ. दुसरं वाक्य ऍट, ऑन, फॉर, इन, वेट, शाल, यू, आय, टेरेस, 12 o'clock, द नाईट. प्रिपोजिशन मोजा, बरोबर, आणि ऑब्जेक्ट मोजा. ऍट प्रिपोजिशन आहे, बरोबर. ऑन प्रिपोजिशन आहे, फॉर प्रिपोजिशन आहे, इन प्रिपोजिशन आहे. ऑब्जेक्टच्या बाबतीत पाहायला गेलं तर यू ऑब्जेक्ट आहे, टेरेस पण ऑब्जेक्ट आहे, 12 o'clock पण ऑब्जेक्ट आहे आणि द नाईट सुद्धा ऑब्जेक्ट आहे. ऍट, ऑन, फॉर आणि इन हे जे आहेत ना भाग त्याच्यामध्ये दिसत आहेत किंवा पाहायला मिळतात. मग इथे ऍट 12 o'clock 12 वाजता, ऑन टेरेस टेरेस वरती, फॉर यू तुझ्यासाठी, इन द नाईट रात्रीच्या वेळी. बरोबर आलं पेअर, कारण ऍट 12 o'clock ऑन टेरेस सूट होतंय, फॉर यू, आणि इकडे तिकडे जरा बिघडलं का मग अर्थपूर्णता नाही लागत ना. ऍट यू म्हटलं तर गडबड होईल, बरोबर. ऑन 12 o'clock म्हटलं तरी गडबड होईल. योग्य प्रिपोजिशन, प्रिपोजिशनचा अभ्यास जो आहे ना तो तुम्हाला खूप मोठी मदत करणार. मग इथे ऍट 12 o'clock, ऑन टेरेस, फॉर यू आणि इन द नाईट. मग आता वाक्य कसं तयार झालं बघा. आय शॅल वेट फॉर यू ऍट 12 o'clock ऑन टेरेस इन द नाईट. वाव, मस्त वाक्य तयार. पुढचं बघा. आता हे वाक्य थोडं मोठं आहे बरं का, हेवी आहे. प्रिपोजिशनची यादी बघा आणि ऑब्जेक्टची यादी बघा. प्रिपोजिशन आहे पर, अराउंड, सीन आणि हे वेगळे काढून घेतले आपण वेगळ्या कोऱ्या कागदावरती किंवा वेगळ्या कच्च्या पेपरवरती. आणि ऑब्जेक्ट पण लिहून घ्यायचे. 2005, करप्शन, मंथ आणि 1 million रुपीज. आता वाक्यामध्ये पर, सीन, अराउंड आणि थ्रू आहे. मग कसं अटॅचमेंट करणार बरं? बघा, पर मंथ घ्यावं लागेल, सिन्स 2005 घ्यावा लागेल, अराउंड मग तो पैशाचा आकडा घ्यावा लागेल 1 million रुपीज, थ्रू करप्शन. मग आता वाक्याची सुरुवात कशी होईल? दे, दे आर अर्निंग
1 मिलियन रुपीज, अराउंड 1 मिलियन रुपीज. बरोबर. मग दे आर अर्निंग अराउंड 1 मिलियन रुपीज पर मंथ, दर महिन्याला कमवतात. थ्रू द करप्शन 2005 पासून जेव्हा ते जॉबला लागले ना त्या गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून, तर ते तेव्हापासून दर महिन्याला 10 लाख रुपये त्या भ्रष्टाचाराच्या मार्गातून 2005 पासून कमवत आलेले आहेत, कमवत आहेत. सेकंड लास्ट नंबरचं वाक्य काळजीपूर्वक पहा. आता इन, ॲज, फॉर, ऍक्टेड, हॅज, अमिताभ, टुरिझम, डॉक्युमेंट्स, ब्रँड अँबॅसिडर असे पर्याय दिसत आहेत. मग प्रिपोजिशन आहेत आणि ऑब्जेक्ट आहे. प्रिपोजिशन मध्ये तर इन, त्याच्यानंतर ॲज आणि फॉर, आणि ऑब्जेक्ट मध्ये वापरला तर टुरिझम, डॉक्युमेंटरी आणि ब्रँड अँबॅसिडर. जोडा कसं जोडणार? इन डॉक्युमेंटरी बरोबर, फॉर टुरिझम, ॲज अ ब्रँड अँबॅसिडर. वाक्य कसं तयार होईल बघा. फॉर टुरिझम इन डॉक्युमेंटरी ब्रँड अँबॅसिडर. अमिताभ बच्चन हॅज ऍक्टेड इन डॉक्युमेंटरी ॲज अ ब्रँड अँबॅसिडर फॉर टुरिझम. आता राईट आलं बघा. अमिताभ बच्चनने त्या माहितीपटामध्ये टुरिझमसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून भूमिका केलेली आहे, अभिनय केलेला आहे. शेवटचं वाक्य आहे बघा. शेवटच्या वाक्यामध्ये अगेन्स्ट ऑफ विथ प्रोटेस्टिंग वर JNU ड्युरिंग कॅम्पस प्रिमायसेस मुस्लिम स्टुडंट NRC CA इलेक्शन. आता प्रिपोजिशन मध्ये पाहायला गेलं तर ऑफ, अगेन्स्ट, विदिन आणि ड्युरिंग हे प्रिपोजिशन दिसतात. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, इलेक्शन, NRC and CEA, JNU, कॅम्पस प्रिमायसेस. ऑफ, विदिन, अगेन्स्ट आणि ड्युरिंग. JNU, ऑफ JNU च, विदिन कॅम्पस प्रिमायसेस, अगेन्स्ट NRC and CEA आणि ड्युरिंग इलेक्शन. बघा वाक्य कसं तयार होतं. अवघड वाक्य थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण जर मोठे वाक्य आले का घाबरून न जाता आपण प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट हे करायचं, आणि ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता बसतोय आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये थोडा क्रम बदलून पहा, आणि मग वाटतंय का, शोभतंय का, ते त्याला सेन्स बनतोय का, मग तिथे जे आहेत ना तसं अप्लाय करायचं. खेळावं लागेल, पण ते खेळता खेळता तुम्ही ते वाक्य रचनांमध्ये इतके एक्सपर्ट होऊन जाल ना, तुम्हाला लक्षात पण येणार नाही, इतक्या चांगल्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस झालेली आहे. मग मुस्लिम स्टुडंट्स ऑफ JNU वर प्रोटेस्टिंग अगेन्स्ट NRC and CEA विदिन कॅम्पस प्रिमायसेस ड्युरिंग इलेक्शन. म्हणजे हे मुस्लिम विद्यार्थी त्या JNUच्या परिसरामध्ये NRC आणि CEAच्या विरोधात नेमकं निवडणुकीच्या दरम्यान जे आहेत ना बहिष्कार करत होते किंवा निषेध मोर्चा काढत होते. किंवा असं पण येऊ शकतं बघा. Muslim students were protesting against NRC and CEA within campus premises of JNU during JNUचं कॅम्पस प्रिमायसेस असंही चालेल हा वाक्य. आता मागे दिलेले वाक्य अचूकप्रमाणे कसं तयार होतील बघा. वी वेंट टू मुंबई बाय ट्रेन विथ द फ्रेंड्स फॉर मीटिंग. त्याचप्रमाणे आय शॅल वेट फॉर यू ऑन टेरेस ॲट 12 o'clock इन द नाईट. त्याच्यानंतर दे आर अर्निंग अराउंड 1 मिलियन रुपीज पर मंथ थ्रू द करप्शन सिन्स 2005. Amitabh has acted in documentary as a brand ambassador for the tourism. Muslim students of JNU were protesting against NRC and CEA within campus premises during election. Okay. मग हे प्रॉपर पद्धतीने लक्ष देत आहे. आता शेवटचा नियम आहे. फॉर द ट्रान्सलेशन इन मराठी अँड रेकग्नायझिंग द टेन्स वेल अँड फोकसिंग ऑन टू बी फॉर्म अँड वर्ब, देन अकॉर्डिंग टू टेन्स यूज द मराठी एंडिंग वर्ड, ज्याला आपण न्यू म्हणतो, मराठी एंडिंग. मराठीत भाषांतर करायचे आपल्याला सगळ्याच्या सगळ्या वाक्यांचं. आता सगळ्या वाक्यांचं जर व्यवस्थित
योग्य प्रकारे मराठीत भाषांतर करायचं असेल तर त्याच्या टेक्निक तुम्हाला समजल्या पाहिजे आणि काही गोष्टींचा सराव, अभ्यास तुम्हाला माहिती असला पाहिजे. मग बघा, सगळ्यात अगोदर तर 18 प्रकार टेन्सेसची माहिती पाहिजे. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता याच्यामध्ये काय होतं? पास्ट पोझिशन वॉज वर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असेन, असेल, असू, असतील, असतील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होत, पाशी होत, जवळ होत, ला होत, ना होत. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, जवळ आहे, पाशी आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, जवळ असेल, पाशी असेल, ला असेल किंवा ना असेल. सिंपल पास्ट मध्ये बरोबर, व्ही फोर म्हणजे वेन, टूक, रोड, केलं, झालं, केलं होतं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन, व्ही टू, बरोबर, करतो, करते, करतात, होतं, होते, होतात. आणि सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन, करेल, करतील, करणार, करू, करतील. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होतो, करत होती, करत होते, करत होत. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आय एन जी, करत आहे, करत आहात, करत आहेस, करत आहोत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आय एन जी, करत असेल, करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. त्याचप्रमाणे पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, झालेलं होतं, झालेला होता, झालेली होती. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेलं आहे. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असणार. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन, आय एन जी, करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी, करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आय एन जी, करत आलेलो असेल, करत आलेले असतील, करत आलेले असाल. बघा लक्षात, पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असतील, असेल, असू, असतील, असणार. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, जवळ असेल, पाशी असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट व्ही फोर, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन, व्ही टू, करतो, करते, करतात, होते, होतं, होतात. फ्युचर सिंपल, सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन, करेल, करतील, करू, करशील, होईल, होतील, होणार. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होतो, करत होती, करत होते, करत होतं, होतं, होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आय एन जी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आय एन जी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असाल, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होत, करत आलेलो, केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते, झालेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेलं आहे. फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल,
केलेलं असेल, केलेली असतील, केलेले असणार, केलेला असेल. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन ING. करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेलं होतं, करत आलेला होता. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, ING. करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत, करत आलेल्या आहात. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, ING. करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेले असू, करत आलेले असतील. त्याच पद्धतीने इथे बघा, पास्ट पोझिशन was verb, present position am is are, future position shall be will be, past position had, present position have had, future position shall have will have, simple past P4, simple present V1 V2, simple future shall be V1, past continuous was ING, present continuous am is are ING, future continuous shall be will be ING. Past perfect had past participle. Present perfect have has past participle. Future perfect shall have will have past participle. Past perfect continuous had been ING. Present perfect continuous have been has been ING. Future perfect continuous shall have been will have been ING. ह्या पद्धतीने वापर होतो दिसतो. मग आता ट्रान्सलेशन करत असताना मराठी ट्रान्सलेशन हे थोडंसं चॅलेंजिंग विषय आहे. मग ते आव्हान पेलायचं कसं, कशा पद्धतीने स्वीकारायचं? मराठीत भाषांतर करताना दोन प्रमुख अडचणी येतात. एक पहिली महत्वाची अडचण जी आहे ती म्हणजे शब्दसाठा, व्होकॅब्युलरी. आणि दुसरी महत्वपूर्ण अडचण म्हणजे स्ट्रक्चर, वाक्य रचना. जर या दोन्हीही अडचणी तुम्हाला नसतील तर तुम्हाला भाषांतरामध्ये अडचणी येणारच नाही. बघा, याच्यामध्ये अधिक सविस्तर पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू. मराठीत भाषांतरांच्या दोन अडचणी ओळखायच्या कशा? आता नेमकी आपली अडचण कोणती आहे, कोणत्या पद्धतीची आहे, कुठे नेमकं जे आहेत ना त्रास जाणवतोय हे तुम्हाला समजेल. कस काय? व्होकॅब्युलरी, शब्दसाठा, वाक्यातील प्रत्येक शब्द इंग्लिश मध्ये जे आहेत ना मराठीत भाषांतर करता येतोय का? हे जमतंय. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा. हो, जमतायत. मग सगळ्या शब्दांचं जर मराठीकरण तुम्हाला जमत असेल, पर्यायी शब्द माहिती असेल, तर तुम्हाला अडचण येणार नाही. अडचण भासणार नाही. आणि जर स्ट्रक्चर, वाक्यरचना, वाक्यातील काळ ओळखणे, त्याच्यानुसार मराठीत जर रचना, मराठी एंडिंग वर्ड जमते का ते चेक करा. म्हणजे पास्ट पोझिशन होता, होती, होते, प्रेझेंट पोझिशन आहे, आहोत, आहात, फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असेल, असतील, असणार. हे जर माहिती आहे मराठी एंडिंग वर्ड, तर भाषांतर तुम्हाला त्रास देणारच नाही. बरोबर? या दोन अडचणी ज्या आहेत त्या करायच्या, ओळखायच्या कशा त्या आपण समजून घेतलं. मग मराठीत जर आपल्याला भाषांतर करायचं असेल तर दोन अडचणी सोडवायच्या कशा? काय करायला पाहिजे? सगळ्यात अगोदर महत्वपूर्ण काय? शब्दसाठा. आता तात्पुरतं शब्दसाठा सोडवण्यासाठी एक मोठी डिक्शनरी तुमच्याकडे असली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शब्दाचा पर्यायी अर्थ सापडू शकतो, समजून घेता येऊ शकतो. किंवा सरळ सरळ चॅट जीपीटी, गुगल किंवा इतर सोशल मीडियाचे माध्यम, इतर रिसोर्स पर्सन वापरायला हरकत नाही तात्पुरतं. कारण लगेच तुमच्याकडे सगळेच्या सगळे शब्दसाठे उभे राहतील असं तर होणार नाही. पण त्याच्यासाठी काहीतरी सोर्स, काहीतरी जे आहेत ना पर्पज आपण जर घेतला तर आपल्याला जास्त चांगलं आहे. आणि स्ट्रक्चरच्या अडचणीमध्ये काय करायचं? वाक्यातील टू बी फॉर्म आणि वर्ब याच्यावरून काळ कसा आहे तो ते ओळखता आलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार मग मराठीचे जे आहेत ना, मराठी एंडिंग वर्ड जे होता, होती, होते, याचं जे ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही 25 वेळा जर ऐकलं तर त्याही गोष्टींची मात तुम्हाला करता येईल. मग पास्ट पोझिशन म्हणजे काय? तो होतो, होता, होती, होते, होतं, म्हणजे वॉज वेअर. प्रेझेंट पोझिशन ॲमिजार, आहे, आहोत, आहेस, आहात, आहेत. बरं. त्याच्यानंतर फ्युचर पोझिशन असेल, असतील, असू, असशील, असणार. बरोबर. शॅल बी, विल बी. त्यानंतर पास्ट पोझिशन हॅड. कडे होतं, जवळ होतं, पाशी होतं, ला होतं, ना होतं,
या अर्थाने येईल. बरं, त्याच्यानंतर प्रेझेंट पोझिशन हॅव हॅज कडे आहे, जवळ आहे, पाशी आहे, ला आहे, ना आहे. त्याच्यानंतर फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव कडे असेल, जवळ असेल, पाशी असेल, ला असेल, ना. त्याचप्रमाणे सिंपल पास्ट आहे, केलं केलं होतं, झालं झालं होतं. V4 वरचा चौथा फॉर्म पास्ट फॉर्म. त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट करतो, करती, करते, करतात, होतं, होती, होतात, ह्या पद्धतीने. बरोबर. V1 V2 गो, गोज, राईट, राईट, स्पीक्स, स्पीक्स. त्याचप्रमाणे सिंपल फ्युचर शाल, विल, V1 करेल, करतील, करणार, करू, होतील, होशील, होणार, ह्या पद्धतीने येते शाल, विल, V1. त्याचप्रमाणे पास्ट कंटिन्युअस टेन्स जर पाहिला तर करत होतो, करत होती, करत होते, होत होतं, होत होती, होत होते, असं येईल. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जसं पास्ट मध्ये वॉज, वेअर, आयएनजी तसं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एम आर आयएनजी करत आहे, करत आहात, करत आहेत, करत आहोत, होत आहे, होत आहे. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, आयएनजी करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, झालेलं होतं, झालेली होती, झालेले होते. त्याच्याच प्रमाणे प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅड पास्ट पार्टिसिपल बरोबर. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, झालेलं आहे, झालेली आहे. फ्युचर परफेक्ट शॅल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, झालेले असेल, झालेले असतील. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते, होत आलेलं होतं. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेले आहेत, करत आलेला आहेत, होत आलेलं आहे. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेलो असू, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने वाक्याचं जर सेंटेन्स असेंब्ली करता आली, ही इज शाउटिंग ऑन हर वाक्याचा टेन्स कोणता आहे? परफेक्ट कंटिन्युअस करत आहे, करत आहोत, करत आहात. म्हणजे ट्रान्सलेशन कसं तयार होईल? तो तिच्यावर ओरडत आहे. 23 नंबरच्या पानावरचे वाक्य आपण पाहतो आहोत आता. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने इथे वाक्य तयार केलं आपण. दे हॅव पेस्टेड पोस्टर्स परफेक्टली. सगळेच्या सगळे शब्दांचा पर्यायी शब्द माहिती आहे मराठीमधला आणि टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कसा ओळखला तो? हॅव, हॅज आणि पास्ट पार्टिसिपल. मग केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. म्हणजे काय? त्यांनी अगदी बरोबर पत्रके चिटकवलेले आहेत. व्हेरी गुड. टाटा कंपनी शी वर्क्स इन. शी वर्क्स इन टाटा कंपनी. वाक्यातल्या सगळ्या शब्दांना मराठी माहिती शब्द पर्याय. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. करतो, करते, करतात, होते, होतं, होतात. मग शी वर्क्स इन टाटा कंपनी, ती टाटा कंपनीत काम करते. त्याच पद्धतीने इथे पुढचं वाक्य ही अप्लाइड फिलॉसॉफी ऑफ स्वामी विवेकानंदा. सिंपल पास्टचं वाक्य आहे. केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. मग त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचा अवलंब केला. त्याच पद्धतीने इथे दोज टेररिस्ट विल क्रॉस द बॉर्डर. दोज टेररिस्ट विल क्रॉस द बॉर्डर वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्स मधलं करेल, करतील, करणार. मग ते दहशतवादी सीमा रेषा ओलांडतील किंवा सीमा ओलांडतील. त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग मनी टू देम. गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग मनी टू देम. मग या ठिकाणी जर पाहिलं तर पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे.
करत होतो, करत होती, करत होता. मग सरकार त्यांना पैसे पुरवत होतं. सरकार त्यांना पैसे पुरवत होतं असं आलं. शिवांजली स्पीक्स विथ हर सिस्टर्स फ्रेंड. शिवांजली स्पीक्स विथ हर सिस्टर्स फ्रेंड. आता इथे कसं आलं बघा. सिंपल प्रेझेंट वाक्य. करतो, करते, करतात, होते, होतं, होतात. मग इथे शिवांजली तिच्या बहिणीच्या मैत्रिणींशी बोलते या अर्थाने. त्याचप्रमाणे दे हॅव वॉच्ड क्रिकेट मॅच विथ सचिन. बरोबर, काल केलेली वाक्य आहेत. तुम्ही जर केली असतील तर ट्रान्सलेशन कसं करायचं त्याचं टेक्निक आपल्याला समजतं आहे. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. मग त्यांनी सचिन सोबत क्रिकेटचा सामना पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे माय फ्रेंड्स विथ डान्स इन माय मॅरेज. मग इथं सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. शाल विल वी वन आहे ना, मग करेल, करतील, करणार. मग ट्रान्सलेशन कसे, माझे मित्र माझ्या लग्नात नाचतील. ओके. त्याच्यानंतर दे आर डिसिव्हिंग हर इन दॅट डील. याच्यामध्ये वाक्य कसं तयार झालं. प्रेझेंट कंटिन्युअस एम इज आर आय एन जी आहे. करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. ते त्या व्यवहारात तिला फसवत आहे. ते त्या व्यवहारात तिला फसवत आहे. त्याच पद्धतीने द रॉज एजंट हॅड गॉन टू बलुचिस्तान. हॅड गॉन म्हणजे पास्ट परफेक्टचं आहे. बरोबर. पास्ट परफेक्टचं मराठी एंडिंग वर्ड केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. मग रॉचा एजंट बलुचिस्तानला गेलेला होता. त्याच पद्धतीने वी सी द इंग्लिश मूवी इन सिटी थिएटर. मग इथे कोणतं वाक्य आहे, सिंपल प्रेझेंटचं. मग करते, करतो, करतात. मग आम्ही सिटी थिएटर मध्ये इंग्लिश चित्रपट पाहतो. सेम वे. आता इथे पुढचं वाक्य आलंय, शी इज टायपिंग लेटर. शी इज टायपिंग अ लेटर. ती एक पत्र टाईप करत आहे. मग इथे करत आहे, करत आहोत, ती पत्र टाईप करत आहे. बरं. त्याच्यानंतर पुढचं, आंटी हॅज प्रिपेअर्ड मसाला डोसा. वाक्य कुठलं आहे, प्रेझेंट परफेक्ट. हॅव हॅज आहे आणि पास्ट पार्टिसिपल. मग त्याचं मराठी एंडिंग वर्ड केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. वाक्य, काकूंनी मसाला डोसा तयार केलेला आहे. बरोबर. यू ड्राईव्ह कार स्पीडली. यू ड्राईव्ह कार स्पीडली. वाक्यामध्ये वर्बचा पहिला फॉर्म आलेला आहे सब्जेक्ट नंतर, म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे की करतो, करते, करता, करतोस. मग इथे जर पाहायला गेलं तर तू जोरात गाडी चालवतोस. तू जोरात गाडी चालवतोस. त्याच्यानंतर किशोर फॉट विथ हिज ब्रदर. किशोर फॉट हिज विथ ब्रदर. सिंपल पास्टचं वाक्य आहे, पास्ट फॉर्म आहे फाईटचा फॉट. मग केलं, केलं होतं, केली होती. किशोरने त्यांच्या भावाशी मारामारी केली किंवा केली होती. वी शाल सेंड दॅट पार्सल बाय कुरिअर. वी शाल सेंड दॅट पार्सल बाय कुरिअर. आता इथे सिंपल फ्युचर वाक्य, करेल, करतील, करणार, करू, होशील, होतील, होणार, होतील. बरोबर. आम्ही ते पार्सल कुरिअरने पाठवू. आम्ही ते पार्सल कुरिअरने पाठवू. त्याचप्रमाणे डॉक्टर धाके वॉज चेकिंग द पेशंट्स. वॉज वेअर आयएनजी म्हणजे पास्ट कंटिन्युअस. करत होता, करत होती, करत होते, करत होता, करत होतो. मग डॉक्टर ढाके रुग्णांना तपासत होते. पुढचं वाक्य, ही प्लेज फुटबॉल विथ हिज क्लासमेट्स. इथे जर पाहायला गेलं तर वाक्यामध्ये जे आहेत ना, सिंपल प्रेझेंटचं वाक्य, करते, करता, करतो, करतोस. मग तो त्याच्या वर्गमित्राशी फुटबॉल खेळतो. तो त्याच्या वर्गमित्राशी फुटबॉल खेळतो. पौर्णिमा हॅज आर्ग्युड विथ हर डॅड फॉर मनी.
प्रेझेंट परफेक्टचं वाक्य हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे या अर्थाने तिथे वापर होताना दिसतो. मग पौर्णिमा ने पैशासाठी तिच्या वडिलांसोबत वाद घातलेला आहे. पुढचं वाक्य पाहिलं, वी शॅल गेट एव्हरीथिंग इन द पार्टी. वी शॅल गेट एव्हरीथिंग इन द पार्टी सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. मग सिंपल फ्युचर मध्ये करेल, करतील, करणार, करू, करशील. वाक्य काय, आपल्याला पार्टीत सर्व काही मिळेल, आपल्याला पार्टीत सर्व काही प्राप्त होईल या पद्धतीने. पुढचं, दे आर हायडिंग मँगोज बिहाइंड द ट्री. दे आर हायडिंग मँगो बिहाइंड द ट्री त्याचा पण वाक्यात जे आहेत ना प्रेझेंट कंटिन्युअस म्हणून वापर करता येऊ शकतो. करत आहे, करत आहोत, करत आहात. मग ते झाडामागे आंबे लपवत आहेत. ते झाडामागे आंबे लपवत आहेत. त्याच्यानंतर जेट एअरवेज फ्लाइट हॅड लँडेड ॲट सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट. पास्ट परफेक्ट टेन्स केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, झालेले होतं, झालेली होती, झालेले होते. मग जेट एअरवेजचं विमान सहारा आंतरराष्ट्रीय विमानावर उतरलेलं होतं. मग इथं पुढचं, शी इज एन्जॉईंग डान्स. शी इज एन्जॉईंग डान्स प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे. करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. मग इथं ती नृत्याचा आनंद लुटत आहे. त्याचप्रमाणे नयन हॅज स्पॉइल्ड माय होल लाईफ. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल. नयन केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहे. नयनने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. नयनने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. शर्मा ऍक्ट इन भोजपुरी मूवी ऍज अ विलन. ऍक्ट सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. करतो, करते, करतात, करतोस, होतं, होतात, होते. शर्मा भोजपुरी चित्रपटात खलनायक म्हणून काम करतो. शहाजहान बिल्ड ताजमहल फॉर हिज वाईफ. सिंपल पास्टचं वाक्य आहे. केलं, केली, केले, झालं, झाली, झाले असं त्याच्यात येतं. शहाजहानने त्याच्या पत्नीकरिता ताजमहल बांधला. आवर इंडिया विल ब्रिंग द चेंज इन द वर्ल्ड. सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. करेल, करशील, करणार, करू, करतील. मग आपला भारत विश्वात बदल घडवेल. ह्या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सलेट करून ते सगळंच्या सगळं व्यवस्थित करायचंय. मग पान नंबर 23 पासून तर पान नंबर 30 पर्यंत जर तुम्हाला हे लक्षात आलं, समजलं, तर मग जे आहेत ना अगदी इंग्लिशची कम्फर्ट झोनची लेवल तुम्हाला प्राप्त होत आहे. तर ह्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच.